हे गाइज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइज, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट सिरीज पार्ट 29 मध्ये आपण जावास्क्रिप्ट ऑब्जेक्टबद्दल बघणार आहोत की व्हॉट इज जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर ऑब्जेक्टमध्ये ज्या प्रॉपर्टीज आणि मेथड असतात तर ते कशा प्रकारे आपण डिफाईन करतो, त्यातली एखादी व्हॅल्यू ऑब्जेक्टमधली एखादी व्हॅल्यू जर आपल्याला गेट करायची असेल ते आपण कशा प्रकारे गेट करू शकतो, किंवा एखादी मेथड जर आपण ऑब्जेक्टमध्ये डिफाईन केलेली असेल तर ती मेथड कशा प्रकारे आपण कॉल करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. ओके, सो सर्वात आधी आपण बघणार आहोत की व्हॉट इज जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट काय आहे, तर ऑब्जेक्ट एक कलेक्शन आहे किंवा एक कंटेनर आहे. आपण त्याला कंटेनर म्हणूया. तर आपल्या अवतीभोवती पण खूप सारे कंटेनर असतात, जसे की अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तर किचनमध्ये आपल्या खूप सारे कंटेनर असतात आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या किचनच्या वस्तू आपण ठेवत असतो. तर ते सुद्धा एक कंटेनर झालं किंवा त्याला आपण एक ऑब्जेक्ट म्हणू शकतो. सो थिंक ऑफ अन ऑब्जेक्ट ॲज अ लिटिल कंटेनर दॅट होल्ड द इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन कोणती, तर एक प्रॉपर्टीज, त्याच्या व्हॅल्यूज किंवा मेथड्स. तर ही इन्फॉर्मेशन ऑब्जेक्टमध्ये आपण स्टोअर करत असतो. तर रिअल लाईफचे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण फोन जो सतत आपल्यासोबत असतो तर त्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. तर ते एक्झाम्पल बघूया की एक्झॅक्टली ऑब्जेक्ट म्हणजे काय. ओके, तर तुम्ही इथे बघू शकतात, हा इथे एक मोबाईल फोन आपण घेतलेला आहे. सो हा मोबाईल फोन जो आहे तो काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट एंटिटी म्हणूया आपण त्याला. तर हा एक ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज अँड मेथड. तर आता मोबाईलच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या असू शकतात, तर सर्वात आधी ब्रँड नेम. ब्रँड नेम ही एक मोबाईलची काय झाली, प्रॉपर्टी झाली. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी कोणती असू शकते, तर मोबाईलचा कलर. जेव्हाही आपण मोबाईल परचेस करायला जातो दुकानात तर सर्वात आधी आपण ब्रँड चेक करतो की कोणत्या ब्रँडचा आपल्याला मोबाईल हवा आहे. आणि सेकंड थिंग इज अ कलर. आजकाल खूप सारे कलर्स मोबाईल्समध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे आपण कलरसुद्धा चेक करतो. तर कलरसुद्धा एक काय आहे, प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आपण अजून काय बघतो, तर त्याची साईज बघतो, रॅम साईज बघतो की रॅम किती जीबीची आहे. तर ही सुद्धा एक प्रॉपर्टी झाली. त्यानंतर आपण त्याचं काय बघतो, अजून स्टोरेज बघतो की त्याचं स्टोरेज किती आहे. तर ते स्टोरेज ही जी आहे ही सुद्धा एक काय झाली, प्रॉपर्टी झाली. आता सेकंड काय आहे की कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज अँड मेथड. आता मेथड कोणकोणत्या असतात, जसं की कॉल. आपण काय करतो, मोबाईलवरनं कॉल करतो, तर कॉल ही एक मेथड झाली. त्यानंतर अजून कोणती मेथड असू शकते, तर फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढणे ह्या सुद्धा काय झाल्या, मेथड झाल्या. तर इथे आपण फोटो किंवा व्हिडिओसुद्धा घेऊ शकतो, फोटो और व्हिडिओ. तर ही सुद्धा एक मेथड झाली. त्यानंतर नाउएडेज आपण एक मेथड खूप यूज करतो मोबाईलची, ती म्हणजे स्कॅन अँड पे. तर स्कॅन अँड पे ही जी आहे ती सुद्धा एक काय आहे, मेथड आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन यूज करतो, जसं की गुगल पे झालं, फोनपे झालं, त्यानंतर पेटीएम झालं. तर अशा खूप सारे ॲप्लिकेशन यूज करून स्कॅन आणि पे करतो. तर ही सुद्धा काय झाली, एक मेथड झाली किंवा फंक्शन झालं मोबाईलचं. तर अशा प्रकारे ऑब्जेक्टमध्ये काय काय असतं, तर कलेक्शन असतं. कशाचं, तर प्रॉपर्टीज आणि मेथड. सो इथे ब्लॅक कलरमध्ये जे आपण घेतलेलं आहे ते काय आहे, तर ह्या प्रॉपर्टीज आहेत ऑब्जेक्टच्या. आणि हे जे रेड कलरमध्ये आहे ते काय आहे, मेथड्स आहेत. तर कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज प्लस मेथड, कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज प्लस मेथड इक्वल टू ऑब्जेक्ट, इक्वल टू ऑब्जेक्ट. तर ही एकदम सिंपल डेफिनेशन आहे. यापेक्षाही जर तुम्हाला सिंपल डेफिनेशन हवी असेल तर ती सुद्धा आपण या ठिकाणी घेतली. त्यापूर्वी तुम्ही इथे ग्राफिकली सुद्धा समजून घेऊ शकता की एक्झॅक्टली जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर ऑब्जेक्ट काय आहे, तर कोर एंटिटी आहे दॅट्स होल्डिंग द डेटा अँड ॲक्शन्स. तर ह्या ऑब्जेक्टमध्ये डेटा आणि ॲक्शन आपण स्टोअर करत असतो. त्यानंतर प्रॉपर्टीज काय आहे, तर डेटा ॲट्रिब्यूट डिस्क्रायबिंग द ऑब्जेक्ट. द प्रॉपर्टीज ह्या ऑब्जेक्टला डिस्क्राईब करण्याचं काम करत असतात. आणि मेथड्स काय आहे, तर ॲक्शन द ऑब्जेक्ट कॅन परफॉर्म. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, ॲक्शन आपल्याला परफॉर्म करायची असेल तर ते परफॉर्म करण्याचं काम मेथड्स करत असतात. सिंगल लाईन जर तुम्हाला ऑब्जेक्टची डेफिनेशन हवी असेल एक्सप्लेन करण्यासाठी तर तुम्ही कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतात, अ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर. मग असे आपण इथे बघितलं, तर आपण प्रॉपर्टीची घेतली तर त्या प्रॉपर्टीला आपण काहीतरी व्हॅल्यूसुद्धा देणार आहोत. आता इथे जर आपण बघितलं
तर ब्रँड नेम आहे, त्या ब्रँड नेमला आपण काहीतरी नाव देऊ ना, जसं की सॅमसंग झालं, नोकिया झालं किंवा ॲपल झालं, तर हे ब्रँड नेम झाले. तर ब्रँड नेम ही प्रॉपर्टी झाली, पण सॅमसंग, नोकिया, ॲपल हे जे आहे हे काय झाले, व्हॅल्यूज झाल्या. त्यानंतर कलर ही प्रॉपर्टी झाली, पण कलरमध्ये आपण आता खूप सारे कलर येतात, टायटॅनियम येतं, स्काय ब्लू येतो, रेड येतो, तर हे सगळे हे काय झाले, त्याचे कलर झाले. ओके, सो इथे तेच म्हटलेलं आहे की जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू पेअर म्हणजे काय, तर हे जे फर्स्ट इथे ब्रँड नेम कलर जे आहे ह्या सगळ्या की झाल्या, याला प्रॉपर्टीज पण म्हणतात आणि की पण म्हणतात. ह्या सगळ्या कीज झाल्या, पण ब्रँड नेम म्हणजे ॲपल, नोकिया, सॅमसंग वगैरे हे झाले त्याची व्हॅल्यूज. ओके, सो दीज आर द कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर. द की आर अ स्ट्रिंग. ह्या ज्या कीज आहेत त्या ऑब्व्हियसली स्ट्रिंगमध्येच असतात. याला तुम्ही नंबर वगैरे असं काही डिफाईन नाही करू शकत, ह्या स्ट्रिंगमध्येच असतात. ब्रँड नेम, कलर, रॅम, स्टोरेज वगैरे हे सगळे काय झाले, प्रॉपर्टीज किंवा कीज स्ट्रिंगमध्ये. आणि व्हॅल्यूज ज्या असतात त्या कॅन बी अ एनिथिंग. व्हॅल्यूज कशामध्येही असू शकतात, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये असू शकतात, जसं की नंबरमध्ये असू शकतात, स्ट्रिंगमध्ये असू शकतात, ॲरेमध्ये असू शकतात किंवा एखादा अनदर ऑब्जेक्टसुद्धा असू शकतात किंवा फंक्शनसुद्धा असू शकतात. तरी एक सिम्पल डेफिनेशन आहे, अ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर where key are a string, properties names and values can be anything like a number, string, object or a function. तर आता तुम्ही इथे अगेन ग्राफिकली समजून घेऊ शकता की एक ऑब्जेक्ट आहे इथे आणि ऑब्जेक्टमध्ये की आणि व्हॅल्यूज आहे. तर कीज काय आहे, तर स्ट्रिंग दॅट सर्व द प्रॉपर्टीज नेम इन अ ऑब्जेक्ट. आणि व्हॅल्यूज काय आहे, तर व्हॅल्यू डेटा असोसिएट विथ द कीज कॅन बी एनिथिंग, एनी टाईप. ओके, तो दिस इज अ ऑब्जेक्ट. आता एक सिम्पल एक्झाम्पल जर बघायचं झालं तर याला आपण ऑब्जेक्ट लिटरल म्हणत असतो आणि मोस्ट कॉमन वे टू डिफाईन अ ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट क्रिएशनचा एक कॉमन वे आहे. तर अगदी सिम्पल आहे, एक कीवर्ड यूज करायचा आहे कॉन्स्ट म्हणून. त्यानंतर ज्या नावाने आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे तर ते नाव घ्यायचं आहे. त्यानंतर नेम, त्या जे आपण ऑब्जेक्ट घेतला आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या व्हॅल्यूज डिफाईन करायच्या. जसं की इथे पर्सन, तर पर्सनचं नेम काय असेल, एज काय असेल, जॉब काय असेल त्याचा किंवा डेजिग्नेशन काय असेल, तर ह्या गोष्टी आपण इथे डिफाईन करू शकतो. त्याचबरोबर त्याला गेट करायचं असेल, पूर्ण ऑब्जेक्टला तुम्हाला गेट करायचं आहे तर तुम्हाला कन्सोलमध्ये फक्त पर्सन हे नाव लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर व्हॅल्यू गेट करायची तर तुम्ही इथे राईट हँड साईडला बघू शकतात पर्सन डॉट नेम घेतलेला आहे आपण इथे, तर इथे त्याचं नाव इथे प्रिंट झालेलं आहे. पर्सन डॉट एज जर घेतलं किंवा तुम्ही डॉट किंवा स्क्वेअर ब्रॅकेटचाही यूज करू शकता. जर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एज घेतलं तर जे काही एज तुम्ही ऑब्जेक्टमध्ये डिफाईन केलेलं असेल तर ते एज तुम्हाला या ठिकाणी प्रिंट झालेलं दिसणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्ट्समध्ये काही प्रॉपर्टीज डिफाईन करू शकतात. त्यानंतर आहे मेथड्स. तर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही मेथडसुद्धा डिफाईन करू शकतात. आता इथे आपण मेथड वेगळी घेतलेली आहे, तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये सुद्धा मेथड डिफाईन करू शकतात. तर आपण हे प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो इथे तुम्ही बघू शकतात ऑब्जेक्ट मेथड, ऑब्जेक्ट प्रॉपर्टी स्टोअर डेटा, मेथड आर अ फंक्शन अटॅच टू द ऑब्जेक्ट. इथे आपण वरती डिफाईन पण केलेला आहे. इथे आधी ऑब्जेक्ट आपण डिफाईन केला आणि त्यानंतर त्याला इथे फंक्शन काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे ऑब्जेक्टमध्ये, आणि नंतर तुम्ही फंक्शन ते कॉल पण करू शकतात. तर हे सगळे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत, घेणार आहोत. इथे मेन जसं सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक मोबाईल फोनचं एक्झाम्पल घेतलं, तर मोबाईल फोनचंच एक्झाम्पल आपण ह्या PDF मध्ये पण दिलं आहे. आणि ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इंस्टाग्राम हँडल आहे आपलं डिकोड बीट, त्यावर मला DM करू शकतात. जर तुमचं मला DM आलं तर ही जी PDF आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनची, तर ती तुम्हाला मी शेअर करेल, जेणेकरून जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्याल किंवा तुम्हाला रिवाईज करायचा असेल टॉपिक तर तुम्ही ही PDF बघून हा जो ऑब्जेक्टचा टॉपिक आहे, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्टचा जो टॉपिक आहे त्याला रिवाईज करू शकतात. सो नाव इज टाईम टू डू द प्रॅक्टिकल. ओके, सो नाव इज टाईम टू डू द प्रॅक्टिकल. तर आपण हा जो ऑब्जेक्ट कन्सेप्ट आहे हा प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. तर जाऊया आपल्या व्हिजुअल स्टुडिओ कोडमध्ये. ओके, सो ही आपली स्क्रिप्ट फाईल आहे. सिम्पल आधी एक सिम्पल ऑब्जेक्ट आपण इथे बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, कॉन्स्ट कीवर्ड घ्यायचा आहे. आणि मग असे असं ऑब्जेक्ट बघितला जसं की पर्सन सपोज, तर आपण इथे पर्सन म्हणून ऑब्जेक्ट घेऊया, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर इथे तुम्ही ज्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला डिफाईन करायच्या आहेत त्या प्रॉपर्टीज तुम्ही इथे डिफाईन करू शकता. जसं की नेम आपण इथे डिफाईन केलं पीटर म्हणून, त्यानंतर त्याचं एज डिफाईन केलं, त्याची सिटी डिफाईन केली न्यूयॉर्क, त्यानंतर त्याचं ऑक्युपेशन म्हणजे तो कोणत्या डेजिग्नेशनला आहे किंवा त्याचं तो काम काय करतो तर ते आपण या ठिकाणी डिफाईन केलं. तर अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही इथे डिफाईन करू शकतात. तर आपण इथे 4 प्रॉपर्टीज घेतल्यात. इथे n नंबर ऑफ प्रॉपर्टीज तुम्ही इथे डिफाईन करू शकता. जसं तिथे बघण्यासाठी आपण काय केलं, 4 प्रॉपर्टीज इथे आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला जर पूर्ण ऑब्जेक्ट बघायचा असेल
प्रिंट करून, तर तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे, कन्सोल घ्यायचा आहे, console.log आणि या ठिकाणी काय करायचं आहे, पर्सन म्हणून इथे हे करायचं आहे. ही जी ऑब्जेक्टचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे किंवा टाकायचं आहे console.log. त्याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकतात, ब्राउझरला जर इथे रिफ्रेश केला आपण तर तुम्ही इथे बघू शकतात आपला जो ऑब्जेक्ट आपण जे डिफाईन केलेला आहे VS कोडला, तर तो पूर्ण ऑब्जेक्ट या ठिकाणी काय झालेला आहे, प्रिंट झालेला आहे. आता तुम्हाला एखादी व्हॅल्यू यातली गेट करायची आहे, सिंगल व्हॅल्यू, सपोज नेम गेट करायचा आहे किंवा तुम्हाला त्याची सिटी किंवा एज गेट करायचं आहे, तर ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता. त्याला इथे आपण पेस्ट करूया आणि पर्सन डॉट सपोज नेम मला गेट करायचा आहे. त्यानंतर सेकंड लाईनला मी एज गेट करेल, सिटी, ऑक्युपेशन. तर हे सगळ्या गोष्टी जर मला गेट करायच्या झाल्या तर आपण अशा डॉट लावून किंवा डॉटचा यूज करून किंवा स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून करू शकता. तर सपोज मला ही जी सिटी आहे, सिटी मला स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून करायची, तर ते स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून पण मी करू शकतो. अशा प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेट, त्यानंतर सिंगल कोट किंवा डबल कोटचाही यूज करू शकतो मी. आणि सिटी, जी प्रॉपर्टीज तुम्हाला ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू गेट करायची ती प्रॉपर्टीचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याला आपण सेव्ह करूया, जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता इथे सर्वात आधी आपला ऑब्जेक्ट प्रिंट झालेला आहे. त्यानंतर आपण नेम गेट केलं तर नेम प्रिंट झालं, एज प्रिंट झालं या ठिकाणी, त्यानंतर त्याची सिटी प्रिंट झालेली आहे आणि त्याचं ऑक्युपेशन प्रिंट झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक सिंगल व्हॅल्यू गेट करू शकतात त्या प्रॉपर्टीचं नेम यूज करून, जसं की नेम, सिटी, त्यानंतर एज, ऑक्युपेशन, हे सगळ्या गोष्टी. तर हा एक सिम्पल ऑब्जेक्ट झाला किंवा सिम्पल एक्झाम्पल झालं. तर आपण आता जसं मगाशी मी म्हटलं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला एक मोबाईल फोनचं एक्झाम्पल घेतलेलं, तर आपण आता मोबाईल फोनचं एक्झाम्पल घेऊया, त्यामध्ये मेथड्स वगैरे पण सगळ्या गोष्टी यूज करून बघूया. सो इथे आपण अगेन एक कॉन्स्ट व्हेरिएबल घेतो, ऑब्जेक्टचं नाव देऊया फोन म्हणून, इक्वल टू आणि कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता हा आपला एक एम्प्टी ऑब्जेक्ट तयार झाला. आता सर्वात आधी ब्रँड नेम घेऊया ॲपल, त्यानंतर त्याचा मॉडेल नेम आहे iPhone 13 किंवा आता लेटेस्ट जे आलेलं आहे ते 17 आहे, तर आपण इथे 17 घेऊया. तर ही त्याची प्रॉपर्टी झाली. त्यानंतर कलर मिडनाईट, ही पण त्याची प्रॉपर्टी झाली. स्टोरेज 256 GB, प्राईस $999, $999. फक्त 999मध्ये आयफोन नाही आहेत किंवा ॲपल नाही आहेत, तर आपण इथे डॉलर देऊया, $999 म्हणून US प्राईस. त्यानंतर आता याच्या काही फंक्शन्स आपण इथे डिफाईन करू शकतो. तर जसं की मी इथे सपोज कॉल घेतलं, तर फंक्शन नंबर त्याला डिफाईन करावा लागेल आपल्याला. तर इथे जो काही नंबर आपण डिफाईन करू तर कॉलिंग आणि इथे आपला नंबर प्रिंट होईल. त्याबरोबर काहीतरी आपल्याला एखादा मेसेज प्रिंट करायचा आहे किंवा मेसेज पाठवायचा आहे, सेंड करायचा आहे, तर इथे आपण टेक्स्ट घेतला, फंक्शन नंबर आणि मेसेज आपल्याला पास करायचा आहे. तर सेंडिंग टेक्स्ट टू जो काही नंबर आपण देणार आहोत याला तो नंबर, आणि इथे मेसेज, तो जो काही आपल्याला मेसेज पास करायचा तो मेसेज इथे या ठिकाणी प्रिंट होईल. तर हे वरच्या ज्या झाल्या त्या आपल्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज झाल्या, आणि खालती ह्या ज्या दोन आहेत कॉल आणि टेक्स्ट, हे दोघी आपल्या काय झाल्या, ऑब्जेक्टच्या मेथड झाले किंवा ऑब्जेक्टचे फंक्शन झाले. याला आपण मॉडिफाय पण करू शकतो. आता गेट तर आपण मगाशी बघितला, सर्वात आधी आपण काय करूया, मॉडिफाय करून बघूया. तर आता मला सपोज मॉडेलला मॉडिफाय करायचं आहे, तर मी आधी काय करेल, फोन डॉट मॉडेल इक्वल टू iPhone 17 Pro. इथे 17 घेतला आपण, इथे 17 Pro घेतलं. त्याचं स्टोरेज मॉडिफाय करायचं आहे, तर ते स्टोरेजसुद्धा आपण या ठिकाणी मॉडिफाय करू शकतो. त्यानंतर आता मला एक फोनला कॉल करायचा आहे, या iPhone 17 Proवरनं मला एखाद्याला कॉल करायचा आहे, तर मी इथे फोन डॉट कॉल आणि जो काही नंबर, ज्या नंबरवर मला कॉल करायचा आहे तो नंबर इथे मी या फंक्शनला प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर मेसेजसुद्धा करू शकतो. तर इथे मी मेसेजसुद्धा केला. आधी नंबर पास करायचा, आपल्याला 2 पॅरामीटर्स हवे आहे आपल्याला, तर आपण इथून 2 आर्ग्युमेंट्स पास केले, एक नंबर पास केला आणि मेसेज, जो काय मेसेज आपल्याला प्रिंट करायचा आहे तो मेसेज आपण या ठिकाणी इथनं आपण काय केलेला आहे, पास केलेला आहे. त्यानंतर जर तुम्हाला मॉडेल जे आपण चेंज केलेलं आहे ते मॉडेल जर प्रिंट करून बघायचे असतील तर ते मॉडेल आपण इथे प्रिंट करून बघू शकतो, किंवा स्टोरेज आपण चेंज केलं आहे तर स्टोरेजसुद्धा आपण या ठिकाणी काय केलं, प्रिंट करून बघू शकतो. तर आपण आता याला सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर इथे आपल्याला एक एरर आलेला आहे, अनकॅच रेफरन्स एरर, $999 इज नॉट डिफाईन्ड ॲट लाईन नंबर 6. ओके, तर हा इश्यू का आला आहे, याला आपल्याला काय करावं लागेल, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर याला आपण स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करूया, सेव्ह करूया आणि अगेन बघूया. तर आता तुम्ही इथे बघू शकता, सर्वात आधी आपण इथे काय केलेलं की इथे तर मॉडिफिकेशन केलं, पण आपण याला प्रिंट नाही केलं. इथे जस्ट आपण त्याच्या प्रॉपर्टीजच्या जे व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूज इथे अपडेट केल्या, पण यांना प्रिंट नाही केलं.
पण सर्वात आधी आपण काय केलं आहे, कॉल केलेला आहे, म्हणून हे कॉलचं फंक्शन काय झालेलं आहे इथे इन्वोक झालेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे कन्सोलवर जर बघितलं तर कॉलिंग जो काय आपण नंबर पास केलेला आहे त्या नंबरला इथे कॉल स्टार्ट झालेला आहे. त्यानंतर आपण सेकंड लाईनला काय केलं आहे की एक मेसेज सेंड केला. या पर्टिक्युलर नंबरला आपल्याला काय करायचं आहे, मेसेज सेंड करायचा आहे. तर इथे कन्सोलला जर बघितलं तुम्ही तर इथे सेंडिंग टेक्स्ट टू द नंबर हॅलो दिस इज अ टेस्ट मेसेज म्हणून हा जो मेसेज आहे तो मेसेज या ठिकाणी गेलेला आहे. नंतर आपण खालच्या लाईनला इथे जे आपण मॉडेल आणि स्टोरेज मॉडिफाय केलेलं आहे तर ते इथे आपण कन्सोलला प्रिंट करून बघितलं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी कन्सोलला प्रिंट झालेलं आहे. अपडेटेड मॉडेल iPhone 17 Pro आणि अपडेटेड स्टोरेज 512 GB. सो अशा प्रकारे तुम्ही एक जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतात. त्यामध्ये प्रॉपर्टीज मेथड डिफाईन करू शकतात आणि जिथे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये नीड असेल किंवा गरज असेल त्या ऑब्जेक्टची त्या ठिकाणी तुम्ही त्याला यूज करू शकतात. तर हा जो कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कारण का की जेव्हा तुम्ही प्रोजेक्टवर काम करतात तेव्हा तुम्हाला API मधनं डेटा गेट करायचा असतो तर तिथे तुम्हाला ऑब्जेक्ट लागत असतो. किंवा तुम्हाला इंटरनली तुमच्या प्रोजेक्टमध्ये इंटरनली तुम्हाला डेटा पास करायचा असतो एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर किंवा डेटा सेंड करायचा असतो APIला. तर त्या केसमध्ये सुद्धा आपण ऑब्जेक्टचा यूज करत असतो. तर हा जो कन्सेप्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट जो आहे ऑब्जेक्ट तो समजला असेल. जर तुम्हाला समजला नसेल किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा DM करू शकतात किंवा व्हिडिओला सुद्धा कमेंट करून विचारू शकतात. मी नक्कीच ॲन्सर करण्याचा किंवा तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा कन्सेप्ट जर समजला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्टसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.